तर मित्रांनो ही बघा, ही बारकी दिसत आहे ना तुम्हाला, ही बारक बारक ही तांदळीच आहे. तांदळाची भाजी, म्हणजे ही तांदूळ नसतं, ही तांदळीची भाजी असते. नाहीतर तुम्ही समजत आहे की तांदूळ असतं, हे तांदूळ शेतात करते तर हे तर थोडी मोठी आली तांदूळ ह्याची भाजी. माझ्या बी तोंडात तसंच यायला लागलंय तांदळीची भाजी. बघितलं का आमचं शेत कसलं भारी आहे. कुणाचं बी नाही पण आमचं एवढं भारी आहे गावात. अख्ख्या गावात आमचं शेत भारी आहे. ही गहू बघा, एकदम ऑर्गॅनिक, बिना खताचं फवारणी, बिना काय करता केलेला आहे हे गहू. आणि फक्त याच्यात शेणखत वापरलेलं आहे, फक्त शेणखत. शेणखताशिवाय काय बी नाही. बघितलं का एकदम स्ट्रेट लाईन मध्ये गेलेला आहे पुढे. ही बघा कसला भारी आहे. चला आता मका, माझी मम्मी तिकडे गेलेली आहे तर तुम्हाला आता मका दाखवतो आम्ही. वरचा तुम्ही गहू बघा, आणि ही बघा एकदम बांधावरच काँग्रेस आलेला आहे. म्हणजे ती काँग्रेस सरकार नाही बरं का, काँग्रेसचं झाड आलेलं आहे. गवत झाड काय असेल ती. आणि मित्रांनो हे तर आता कुठं कुठं बघायला भेटतंय. त्याला लांडगा म्हणतात. लांडगा म्हणजे तिवाला लांडगा नाही, शेतात उगणारा लांडगा. तर आता मम्मी आपल्याला कणसाबद्दल सांगणार आहे. तर मम्मी सांग आता कणसाबद्दल. बघा मित्रांनो, कणसाबद्दल सांगणार ती मम्मी, पण कणसच नाही त्याला. आणि थोडं पुढे गेल्यास हो का इथं बघा, ही लाल केस हो का दिसायला काही. आणि ही बघा आता कणस येईल थोडे थोडे, पण वेळ लागणार कणसाला यायला. मग आम्ही तुम्हाला थोड्या दिवसांना दाखवतो. आणि इथं सगळं कांदा पेरलेला आहे बघा. आणि तुम्हाला एक लय भारी दाखवतो. इथं बघा छोटी काकडी, ही छोटी काकडी दिसायली का तुम्हाला? छोटी काकडी लागते, एकदम छोटी आहे, एकदम छोटी. बघा मित्रांनो आमच्या शेताचा व्ह्यू. आमच्या शेतात मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला. आई हे कुणाचं मंदिर आहे का? कोणत्या देवाचं मंदिर आहे? माझी आई म्हणली म्हसोबाचं मंदिर आहे. इकडे बी तीच आहे म्हसोबाचं मंदिर. त्याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून सांगा. त्याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून सांगा. तर मित्रांनो काही बघा काकडी किती येडी वाकडी आलेली आहे बघा. कवळी आहे, खायला एकदम भारी लागते. आणि मीठ टाकून खाल्ल्यास तर एकदम भारी, काही विषयच नाही पुन्हा मीठ टाकून खाल्ल्यास. तर आता काकडी खात नाही मी अशी, मी तुम्हाला धुवून खाऊन दाखवतो घरी गेल्यावर. ही कशाचं झाड आहे तुम्ही सांगा बरं एकदा. आणि हो का ही मोहरी वाढली बघा, दिसायली का तुम्हाला? आता थांबा 1 मिनिट. हो का बघा, यात मोहरी बघा.
आली का? आता माझ्या मम्मीच्या हातात बघा, हा बघा किती मोहरी आहे बघा. बघा मोहरीच मोहरी. वर्षभर एवढी मोहरी जाईन आम्हाला. किती वर्षभर. काकडी काकडीचे बी झाड लय लावले बघा. तेवढंच नाही काकडी आली आता. एवढंच नाही काकडी आहे बघा. एवढी छोटी काकडी आता ही येईली. कवड्या काकड्या एकदम वेल थोडीसा नंबर एक. आणि एवढंच नाही वेलावर एवढंच नाही काकडी म्हणजे लय भारी वाटतंय बघायला बी. बघा खायला तुला भारी लागते. खायला तर अशी कवळी आहे ना, तू खाऊन दाखव. गोडच लागते. खाऊन दाखव. मी आता घरी गेल्यावर खाऊन दाखवतो तुम्हाला. आता नको, धुवून बिन खाऊन दाखवतो. बघा का कांदे. काकडे आणि तुम्हाला एक दाखवू का मजेची गोष्ट. एवढंच नाही वेल आल्या, केवढ्या मोठ्या काकड्या आल्या तर बघा. 4 म्हणजे 5 वेल म्हणजे एवढंच नच आहे बघा. 6. एवढंच नच. त्याला केवढ्या काकड्या आल्या तर बघा. 7 काकडे आलेत. 7 काकड्या एका वेलाला. इथून वरती 7 काकडे आलेत. म्हणजे बघा तेवढंच नाही वेलाला 7 काकड्या. मग जरी मोठं झाड झालं तर याला 100-200 लागायचे नाहीत का काकड्या. ह्या झाडा एवढं झालेस. आणि एक असं 1 किलो काकडी कितीला विकते का मम्मी? 60 रुपये किलो एक काकडी. म्हणजे 1 किलो काकडी 60 रुपये किलो. मग जर 1 किलोत 20 काकड्या बसल्या तर 100 काकड्यांचं किती होतंय? तुम्ही कमेंट करून सांगा 100 काकड्याचं किती होतं. डबल मोहरीचं झाड हो का बघा. त्याची मोहरी काढ का मम्मी. काढून दाखव आपल्या मित्रांना. सांडायली खाली अर्धी मम्मी तर. मम्मी काकडी खात आहे बघा. सेम माल. कशी मम्मी एक पाव किलो पावशेर काय माहित नाही. विकायला गेले तर आत्ताच विकणार नाहीत आम्ही. तर तेव्हा तिकडे बघा आमच्या शेजारचं रान बघा. तिकडं खुरपायला चालू आहे. कुठे कुठे जाऊ मी बघा काही गवारीची शेंग. बघितलं का मित्रांनो आमचं शेत आज. आणि आता थोडं मोठं वेल आहे पण काकड्या बी त्याला तेवढ्याच आहेत बघा इथं.